हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्स आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मी पण मजेत आहे। तर आजचा आपला व्हिडिओ आहे ना, तो माझ्या त्या मैत्रिणींसाठी आहे की ज्या नेहमी म्हणतात की आम्हाला शिवणकाम करायचं आहे पण वेळ मिळत नाही, मुलं लहान आहेत, घरातली कामं असतात, असे जे म्हणजे ज्यांच्या अडचणी असतात ना, तर त्यांच्यासाठी माझा व्हिडिओ आहे बघा आज। मला ही दोन मुलं आहेत, एक मुलगा 6वीला आहे, दुसरा आहे ज्युनियरला आणि मिस्टर माझे पोलीसमध्ये आहेत। मग मलाही घरात काम असतं आणि सर्वांनाच असतं, घरातली कामं ही भरपूर जणांना असतात, सगळ्यांनाच असतात। म्हणजे ते वर्किंग वुमन असू दे, आपल्या घरात राहणारे असू दे, सगळ्यांना असतात। पण फक्त घरात कामं आहेत म्हणून माझ्याकडनं होत नाही, हे कारण ना म्हणजे आपण जर मानले नाही कारणं आहेत की कामं हे आपल्या म्हणजे असं बर्डन ठेवल्यासारखं जर वाटलं ना आपल्याला, तर ते खरंच असं वाटतं। आणि जर ते आपण म्हणजे ते आपलंच रोजचं आहे, रुटीन आहे आणि आपल्याला त्याच्यातून काहीतरी आपल्यासाठी करायचं आहे असं जेव्हा आपण ठरवू ना, तर तेव्हा आपल्याला ती कामं म्हणजे असं अवघड वाटत नाही, असं पटकन आपण क्विकली करून मोकळं हो। तर माझा मुलगा सकाळी 6:30ला स्कूलमध्ये जातो, मग मला सकाळी 5ला उठावं लागतं। 5ला उठलं की त्याचा टिफिन वगैरे त्याचं आवरून त्याला आधी स्कूलमध्ये बसमध्ये पाठवायचं। नंतर त्याच्यानंतर 2 नंबरचा मुलगा माझा वीरू, तो ज्युनियरला आहे, तर तो त्याला 8:30ला जावं लागतं। मग त्याच्या पप्पाला त्याचं आवरून दिलं की त्याचे पप्पा त्याला स्कूलमध्ये सोडून येतात। मग मिस्टरांचा टिफिन मग करायचा पूर्ण, म्हणजे स्वयंपाक सगळं आवरून घ्यायचा तेव्हा, मग ते टिफिन घेऊन ड्युटीवर जातात। मग त्यानंतरचा काळ मग माझं आवरायचं, परत कपडे भांडी घरातलं आवरणं, लादी पुसणं वगैरे सगळी ही कामं आवरून ना प्रॉपर 11 11:30 कधी कधी 1 वाजेपर्यंत होतात। म्हणजे मला तेवढं कामावरून ना मला माझ्या लहान मुलाला म्हणजे विराटला आणायला मला स्कूलमध्ये जावं लागतं। मग त्याला स्कूलमधून घेऊन आले ना की मग त्याला भरवणं वगैरे त्याचं ते कामं आवरली की मग 1 वाजता मोठा मुलगा येतो, मग तोपर्यंत मला भरपूर वेळ मिळतो बघा। 11ला गेले ना की त्याला घेऊन मी 11:30 पर्यंत घरी येते। 11:30 पासून मग 12 पर्यंत त्याच्यासोबत बोलणं चालणं, ते स्कूलमध्ये टाइम कसा स्पेंड केला वगैरे ते बोलून चालून मग 12 वाजता। मग त्या दरम्यान जर कधी मैत्रिणी भेटल्या तर त्यांच्याशी गप्पा मारणं होतं, स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल ते होतं, आणि काही एक्स्ट्राची कामं म्हणजे फोनवर बोलणं झालं मम्मी पप्पांसोबत किंवा मैत्रिणींसोबत कोणासोबत, ते बोलणं वगैरे होतं। मग त्याच्यानंतर 1 वाजता मोठा मुलगा घरी येतो। 1 वाजता तो घरी आला की तो आणि आम्ही दोघं सोबत जेवतो, आणि त्यानंतर मग माझ्याकडे किती सारा वेळ बघा असतो माझ्याकडे। 1 पासून ते संध्याकाळी 5-6 पर्यंत माझा फ्री टाइम असतो। मग तोपर्यंत मग मी माझी जी कामं असतात ना, कटिंग, स्टिचिंग, व्हिडिओ बनवणं, अशी मी एक माझा दुपारचा टायमिंग आणि एक रात्रीचा, म्हणजे रात्री सगळेजण झोपल्यानंतर, हे 2 टायमिंग माझे फिक्स आहेत। आणि मला त्यावेळेस म्हणजे अजिबात असं वाटत नाही की माझी कामं होती, मी एवढी कामं केली आणि मग नंतर मी ह्या कामावर कसं जायचं। आपण बघतो की बाहेर ऑफिसला जाणाऱ्या लेडीज असतात ना, त्या घरातलं सगळं आवरून, त्या आपण ज्या हाऊसवाईफ असतो ना त्यांच्यापेक्षा त्या पटकन त्या आवरून त्या ऑफिसला गेलेल्या असतात। मग तसं जर आपण केलं तर आपल्या घरातच आपण हे घरातूनच काम करतो ना, मग ती कामं पटापट आवरून मग आपल्या कामाला वळलो ना आपण, तर असं नाही आपल्याला कोणाचा प्रेशर नसतो की एवढ्या टायमात हे झालंच पाहिजे ते झालंच पाहिजे। आपल्या मनाचे आपण मालिक असतो आपल्या ह्या कामामध्ये, की कधीही करा। पार्लरमध्ये तरी असतं की पार्लरमध्ये कस्टमर आलं तर तेव्हा आपल्याला तिथे उपलब्ध राहिलंच पाहिजे, तिथे आपल्याला लगेच ते करून दिलंच पाहिजे असं असतं। पण ह्या कामामध्ये कसं आहे ना, आपण आपल्या मनाने करू शकतो। माझी आता इच्छा आहे तर मी मशीनवर बसते, नाहीये तर मी नंतर थोड्या वेळाने बसते, किंवा जर आज माझा मूड नाहीये, आज मला नाही बसावंसं वाटत, तर काही प्रॉब्लेम होत नाही। आणि जेव्हा असेल ना, एनर्जी असेल ना, त्या दिवशी फुल मग कितीही दिवसभर करायला सांगा, अजिबात थकल्यासारखं वाटत नाही, पेन येत नाही, झोप येत नाही। बघा आता वाजलेत 2 वाजलेत, माझं जेवण झालंय 12-12:30च्या दरम्यान मी जेवले, आणि मग त्याच्यानंतर जरा मैत्रिणी ब्लाऊज द्यायलाच आलेल्या, तर त्याच्यासोबत बोलणं वगैरे झालं, थोड्या वेळ गप्पा मारल्या, आणि मग झोप यायला लागली होती कारण की सकाळी मी 5ला उठले, मला झोप यायला लागली होती। मग मस्तपैकी चहा केला, असा मस्त आलं वगैरे टाकून चहा केला, तो चहा घेतला, आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आता एक व्हिडिओ बनवते आणि मग माझ्या कामाकडे वळते। माझं काम आता जर बघाल तर बघा, एवढे सारे काम आहे मला आता जे करायचं आहे ते, तर भरपूर आहे। म्हणजे मी कटिंग वगैरे करून ठेवले होते, मला आज अर्जुनचे ब्लाऊज द्यायचे होते, तर मी ते ब्लाऊज ठेवून ना, माझी मैत्रीण आली होती, माझ्या जवळची मैत्रीण माझी ब्लाऊज द्यायला आली होती, तिला आजच गावी जायचंय आणि आजच ब्लाऊज द्यायला आली, आणि मग म्हटलं ठीक आहे,
बाकीचे मग ते ब्लाऊज मी त्यांना सांगितलं की नंतर या म्हणून तुम्ही घ्यायला. मग आता आज मैत्रिणीचं ब्लाऊज मला स्टिच करून द्यायचं आहे, तर त्याच ब्लाऊजची मी तुम्हाला आता कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर तेच म्हटलं की मी भरपूर जणींचं ऐकते, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, नातेवाईकांमध्ये आहेत, भरपूर आहेत की त्या म्हणजे कारण सांगतात की अगं मला पण करावं असं वाटतं, पण माझ्याकडे ना वेळच नाहीये, मला वेळच मिळत नाही, मला मुलांचं करावं लागतं, मला मिस्टरांचं करावं लागतं, सगळ्यांना सगळं काही करावं लागतं. पण जर आपल्या अंगात काही गुण आहेत, आपल्या अंगात कला आहेत ना, तर त्यांना आपल्याला बाहेर काढण्यासाठी ना आपल्याला स्वतःला हे करावं लागतं. आपल्याला दुसरे कोणी येऊन सांगत नाही की तुला हे आवडतं ना किंवा तुला ह्याच्यात आवड आहे ना, मग तू करायचं कोणी सांगत नाही. आपल्यालाच आपली आवड जपायची असते. कोणाला कमवण्यासाठी करायची असते, तर कोणाला आवड जपण्यासाठी, तर कोणाला म्हणजे असं आपापल्या याच्यानुसार करावं असं वाटतं. तर तुम्हीही वेळ काढा. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं बघा, माझं आता रुटीन म्हणजे मी सकाळी 5 ते 1 पर्यंत सगळं काम आवरून फ्री झालेले असते. मग त्याच्यानंतर जर मला जर कधी झोप आली ना, तर मग मी काहीही काम करत नाही, मी सगळं ठेवून देते साईडला. जेवढं शिवायचं असेल काही असेल ना, मी सगळ्या साईडला ठेवते आणि त्या दिवशी एकदम छान अशी झोप काढते. आणि ज्या दिवशी मग मला वाटतं ना की नाही मला आज हे काम कम्प्लीट केलं पाहिजे, मग मी त्या दिवशी मी 4 दिवसाचं कामही एका दिवसात करून टाकते. आणि ज्या दिवशी नसेल पुन्हा त्या दिवशी मग नाहीच करत, असं असतं. तुम्हीही बघा, सुरुवात करा. तुम्हाला म्हणजे शिलाई येत असेल ना, तुम्हाला जर फक्त मशीन असेल तुमच्याकडे, शिलाई मारता येत असेल ना, तर तुम्ही मग व्हिडिओ बघून कटिंगला सुरुवात करा. काय नाही, आपल्या घरात असतात जुने, म्हणजे आपले समजा साड्या असतात, त्या साड्यांचा काहीतरी उपयोग करत राहायचा, कटिंग शटिंग काहीतरी व्हिडिओ बघून काहीतरी शिवत राहायचं. किंवा आपले जुने गाऊन असतात, जुन्या मॅक्सी वगैरे असतात ना, त्या कट करायच्या, त्याच्यापासून काहीतरी. जर तुम्हाला लहान मुली असतील आणि ज्यांना मुली असतात ना, त्यांना तर खूप एवढं छान असतं ना की म्हणजे त्या स्वतःच्या मर्जीने. आता तर आपण बघतो ऑनलाईन फोटो बघितला ना, वा हा किती छान आहे, मग तसं आपण शिवायला प्रयत्न करायचा आणि मग घरच्या घरी आपण काही कटिंग करून काही शिवू शकतो. हे झालं आपल्या घरच्यांपुरतं. आणि जर आपल्याला पैसे कमवण्यासाठी जर करायचं असेल ना, तर त्यासाठी पण आपल्याला काही बुटीक वगैरे ओपन करायची गरज नसते. आपली एक मशीन, फक्त आपली मशीन काढायची आणि आपल्या म्हणजे थोडाफार शिकण्याचा प्रयत्न करायचा, व्हिडिओ बघून करायचा. तुम्हाला जर येत असेल आधीपासून तर तुम्ही फक्त असं प्रॅक्टिस म्हणून करत राहिलात ना, कोणीही परफेक्ट नसतं. असं नाही की सुरुवातीपासून जेव्हा शिकायला सुरुवात केली किंवा शिवायला सुरुवात केली तेव्हापासूनच अगदी फिनिशिंग मध्ये येतं वगैरे, असं काही नाही. माझं पण अजिबात आधी फिनिशिंग येत नव्हतं. मी पण प्रयत्न करून करूनच आता माझी फिनिशिंग वगैरे व्यवस्थित यायला लागली आहे. प्रॅक्टिस केल्याने ना अगदी सगळं काही व्यवस्थित यायला लागतं. तर तुम्हाला जर येत असेल ना, तर घाबरू नका मला येत नाही किंवा मला फक्त ब्लाउजच येतात, मला फक्त कटोरी ब्लाउजच येतात, मला फक्त ड्रेसच येतात, असं करू नका. तुम्ही त्याच्यातून अजून काही ना काही नवीन करत जाण्याचा प्रयत्न करा. मी पण पूर्ण अशी परफेक्ट म्हणजे पूर्ण असा क्लास केलेला असं काहीच नाही. मला थोडं थोडं येत होतं, मग मी त्याच्यातून प्रयत्न करत गेले. मला आज असं शिवून बघायचंय, तसं शिवून बघायचं. मी अजूनही प्रयत्न करते, अजूनही छान. म्हणजे मी कोणाची कॉपी असं म्हणजे हिने शिवल्याने मला तसंच घालायचं असं नाही. मी माझे म्हणजे विचार करत असे, हा मला असं शिवायचं आहे, मला तसं शिवायचं आहे, असं शिवलं तर कसं दिसेल, तसं शिवलं तर कसं दिसेल, असं करून मी छान छान असे डिझाईनचे ड्रेस वगैरे ब्लाऊज वगैरे शिवत असते. तर तुम्हीही सुरुवात करा, एकदा सुरुवात करा आणि बघा, तुम्हालाच स्वतःला वाटणार नाही की थांबावंसं. जर तुमच्याकडे मशीन असेल तर ठीक आहे, चालेल, तुम्ही म्हणजे शिवायला सुरुवात करा काही ना काही कटिंग करून. आणि जर नसेल ना, तर एखादी सेकंड हँड मशीन घ्यायची आधी. असं नाही की नवीनच घ्या. तुमच्याकडे जर पैशांचा प्रॉब्लेम असेल ना, तर आधी सेकंड हँड मशीन घ्या. किंवा नातेवाईकांकडे वगैरे ना असतात अशा भरपूर, ज्या आधी शिवत असतात, मग ते ठेवून दिलेले असते त्यांनी, आणि मग ते त्याचा काय उपयोग होत असेल तर आपण एकदम मागून बघायचे की आम्हाला देता का तुमची मशीन, मग मला प्रॅक्टिस करायची आहे. आणि प्रॅक्टिस करता करता मग बघा, मी तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा क्लास करत होतो ना, तेव्हा तिथे क्लासमध्ये यायच्या अशा मुली यायच्या की ज्यांच्या घरची परिस्थिती जास्त काही नाहीये, म्हणजे त्यांना मशीन घेता येत नव्हती. तेव्हा फीज काय होती, फक्त 150 रुपये फी होती महिन्याची. मग ती फी तर भरायच्या त्या, पण मग असं मशीन घेता येईल पटकन असं नव्हतं. मग त्या मुली काय करायच्या, महिनाभरातून 150 रुपये भरावे लागायचे फक्त. मग तेव्हा त्या काय करायच्या की क्लास बंद नाही करायच्या. आपल्यासारखे कशा ना, म्हणजे मी तर केलंय लगेच, मला थोडं यायला लागलं ना की मला वाटलं की नको, मला एवढं हळूहळू शिकण्यात मला हे नाही, मी शिकायचा प्रयत्न करते, मी कटिंग वगैरे करण्याचा प्रयत्न करते. मी तर तसं बंद केलं. पण तिथे ज्या मुली होत्या ना, त्या काय करायच्या की म्हणजे महिने येत जायच्या, म्हणजे 6 महिने, 9 महिने, 12 महिने असे येत राहायच्या त्या. मग त्याच्यातून त्या काय करायच्या की ब्लाऊज घ्यायच्या बाहेरचं
आणि मग ते तिथे आणायचं क्लासमध्ये आणायच्या, मग कटिंग वगैरे करून मग तिथे मशीन असायच्या ना, मग मशीनवर त्या शिवायला बसायच्या. मग तिथे फीज किती होती? 150 रुपये. आणि तेव्हा ते म्हणजे घेत असतील ना 50, 60, 70 किती शिलाई घेत असतील तेव्हा ब्लाऊजची. मग त्या जर समजा 2 दिवसाला 3 दिवसाला त्यांनी जर एक ब्लाऊज शिवलं ना, तरी त्यांचे किती पैसे होत होते महिन्याचे तुम्ही विचार करू शकता. आणि मग त्याच्यातून ते याची फी पण भरायचे, क्लासची फी पण भरायचे, आणि तेच पैसे साठवून मग ते मशीन पण घ्यायच्या. आणि मग मशीन वगैरे घेतल्यानंतर मग ते क्लास बंद करायचे. नाहीतर आपण काय करतो, आपण नाही मला शिकायला सुरुवात करायची आहे, आपल्यातल्या मुली असतात ना, मला शिकायला सुरुवात करायची आहे, मग मला मशीन हवीच. मला घरच्यांकडे हट्ट पण करतो की मला, मी तर होती त्याच्यातली. मी जेव्हा मला म्हणजे माझ्या मम्मीची इच्छा होती की मी शिवण क्लास केलं पाहिजे, म्हणजे मम्मीने शिकलं पाहिजे असं. तर तेव्हा मम्मीकडून झालं नाही. मम्मीला आम्ही 4 भावंड, मग त्यांना सांभाळणं, परत घरातली कामं, अजून तेव्हा म्हणजे आणि शिकलेली नव्हती माझी मम्मी. खरं तर माझी मम्मी शिकलेलीच नाहीये, शाळेतच गेलेली नाहीये. मग तेव्हा ते प्रॉब्लेम होता की म्हणजे कसं शिकायचं ते इंच वगैरे हे. पण माझ्या मम्मीला आवड होती. मग माझ्या मम्मीला आवड होती हे मला कळलं तिच्या बोलण्यावरून. ती ज्या पद्धतीने ते ब्लाऊज आलेले असायचे त्याची शिलाई करत बसायची, काढायची, उसवायची, इथे चुकलंय तिथे चुकलंय, मग असंच हवं होतं तसंच हवं होतं. त्याच्यातून मला कळायचं की माझ्या मम्मीला शिवणकामाची आवड आहे. मग मी म्हटलं मम्मीला आवड आहे ना, तर ती मी स्वप्न पूर्ण करणार. मग माझं तेव्हा म्हणजे शिक्षण चालू असतानाच मला असं वाटायचं की मला शिवणकाम करायचं आहे. मग ते शिवणकाम करताना मग मला वाटलं की हा मी मग मी जेव्हा ऍडमिशन घेतलं ना, मी क्लासला जायला लागले ना, तेव्हाच माझ्या मम्मीला म्हटलं मला आत्ताच्या आत्ता मशीन पाहिजे, मला मशीन घेतली तरच मी क्लासला जाणार. आणि तेव्हा लगेच माझ्या मम्मीला मशीन मी घ्यायला सांगितले. आणि माझ्या मम्मीने घेऊनही दिली की म्हणजे माझं स्वप्न माझ्या मुलीमध्ये जर हे होतंय तर मम्मीने मशीन तेव्हा घेऊन दिली लगेच. पण मग तिथे ज्या क्लासमध्ये मुली होत्या त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं खरंच, की त्यांनी लगेच मशीन घेण्याची घाई केली नाही. त्यांनी स्वतः पैसे आधी कमवले, ते जमवले, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मशीन घेतल्या. आणि त्याच्यानंतर आता त्या म्हणजे नाही आहेत, काही कॉन्टॅक्टमध्ये वगैरे नाही आहेत, पण मला वाटतंय की त्या जर तेव्हाच्या काळामध्ये एवढा विचार करत होते ना, तर आता त्यांची प्रगती भरपूर झालेली असेल आणि असावीच. जे स्ट्रगल करतात ना त्यांची परिस्थिती खरंच नंतर खूप सुधारते. तर तसंच जर तुम्ही आता माझा व्हिडिओ कुठून बघत असाल ते मला माहिती नाही, पण जर खरंच तुम्हाला जर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, तुमच्या म्हणजे लग्न झालेलं नसेल, मुली असाल, आणि जर तुमच्या आईवडिलांचे घरात काही हातभार लावण्यासाठी जर तुम्हाला शिवणकाम करावंसं वाटत असेल ना, तेही खूप छान आहे. किंवा जर म्हणजे मिस्टरांची परिस्थिती पण घरची पेमेंट वगैरे असतो, पण तोही म्हणजे आता ना लाखभरही पगार असला ना तरी तो पुरत नाही. तरी पण तिथे काही ना काही अडचणी असतातच, की म्हणजे लाखभर पेमेंट असेल ना तरी पण मग खर्च पण लाखापर्यंत जातो. आणि जर थोडासा म्हणजे 5-10 हजार एक पगार असेल ना तरी मग त्याच्यातही मॅनेज करता येतं, असं असतं. मग त्यासाठीही जर तुमच्या घरात तुमच्या मुलांसाठी तुमच्यासाठी तुम्हाला जर म्हणजे स्वतःचा खर्च स्वतः काढण्यासाठी पण जर तुम्हाला शिवणकाम करायचं असेल ना, तर एखादी सेकंड हँड मशीन घ्यायची. छान असतात, ज्या जुन्या मशीन असतात ना त्या खूप छान असतात. माझी मशीन मी 8वीला होती ना तेव्हापासून मशीन घेतलेली आहे, आणि ती मशीन अजूनही खूप छान चालते. म्हणजे आहे, मी आता सध्या मागच्या वर्षी मी गावी घेऊन गेली माझ्या माहेरी, कारण की मी गावी गेली ना तिथेही मला ब्लाऊज म्हणजे शिवण्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि इथे पण माझ्याकडे आहे 4-5 मशीन आहेत माझ्याकडे इथे पण, आणि ती मशीन पण खूप छान चालते. मग तुम्ही तशी सेकंड मधली एखादी मशीन घ्या आणि मग तुम्ही सुरुवात करा. सुरुवात करणं हे महत्वाचं आहे. सुरुवात करा आणि चुकाल तर शिकाल. जिथे आपण चुकत नाही ना की आपल्याला मग कळतच नाही मी कुठे चुकले ते, आणि चुकल्यावर मग कळतं हा आपली ते चूक आहे, ही आपल्याला बरोबर करावी लागेल, हे आपल्याला व्यवस्थित सुधारावं लागेल, हे आपल्याला कळतं. तर त्यासाठी चुकलात तरी हरकत नाही, चुकांमधूनच माणूस शिकतो. तर चुकत का होईना पण एकदा करायला सुरुवात करा. आणि माझ्या म्हणजे मी क्लास घेते असं कधी म्हणजे मला वेळ क्लास घेण्यासाठी जास्त नसतो, कारण की तेवढा तो टाइम मिळतो ना मला, दुपारचा टायमिंग म्हणा, किंवा मी रात्री लेट नाईट जागरण करते. जर जास्त काम असेल ना तर मी रात्रीचं जागरण करूनच जास्त करत असते, आणि दुपारी मग मला तेवढा वेळ मिळतो ना, मग मला असं वाटतं मी तेवढ्या वेळ जर क्लाससाठी दिला ना, मग मला क्लास घेताना ना मला बसून राहावं लागतं. मग आपण जर समजा आपल्याला कोणी पैसे देते क्लासचे, आणि जर आपण त्याला आपल्या कामात आपण बिझी राहून मग त्याला जर सांगू ना तर ते मला पटत नाही, की तो आपल्याला पैसे देते, तो आपल्याकडे शिकायला आला ना तर आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, हे माझं मत आहे.
आणि जर मी त्यांच्याकडे जर कॉन्सन्ट्रेट करायला लागले ना त्यांना शिकवण्यातच, मग माझं काम पेंडिंग राहतं. कारण की मला वेळ तेवढाच मिळालेला असतो. तेवढा वेळ जर मी त्यांच्याकडे दिला ना मग माझा वेळ मला मिळत नाही. म्हणून मी प्रयत्न केला 3-4 वेळेस. मी म्हणजे 2 बॅच घेतल्या आधी आणि त्या कम्प्लीटही केल्या, पण त्याच्यानंतर मग सगळं मॅनेज करणं ना अवघड जायला लागलं. मग मला एका कामाकडे लक्ष देता येतं तर दुसऱ्या कामाकडे नाही, असं होत होतं. म्हणून मी क्लास घेणं जरा बंद केलं आहे. तर तुम्ही पण बघा, तुम्ही ऑनलाईन असेल ना कुठेही किंवा ऑफलाईनही तुमच्या जवळपास कुठे असेल तर तिथे जाऊन सुरुवात करा. व्हिडिओज बघून करा. जर तुम्हाला माझ्या चॅनलवर तुम्ही एकदा व्हिजिट करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले आणि जर तुम्हाला अजून काही वेगळं त्याच्यात तुम्हाला जे शिकायचं असेल ना, किंवा जर मला क्लासेस जर चालू करायला सांगाल ना की तुम्ही पहिल्या दिवसापासून आम्हाला शिकवायला सुरुवात करा म्हणून, तर मी तुमच्यासाठी नक्की म्हणजे कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, 3 पीस मध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि ड्रेस, कुर्तीज, प्लाझो, स्ट्रेट पॅन्ट, तुम्हाला जे काही शिकायचं असेल ना, स्कर्ट्स वगैरे सगळं, तर तुम्ही मला तसं ना कमेंट करून सांगा. मग मी त्यावर व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ घेऊन येत राहील. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला तर आपण आता बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आता हा व्हिडिओ ना झाला असेल 15-16 मिनिटाचा झाला असेल. मला बोलायचं होतं म्हणजे तुम्हालाही माझ्यासारखं काही घरी बसून करता यावं ना ह्याच्यासाठीच मी व्हिडिओ बनवते. कारण की आहेत भरपूर, माझ्या गावी पण आहेत, इथे पण आहेत कॉन्टॅक्टमध्ये ना, की त्यांना वाटतं की शिवणकाम करावं. काहींना वेळ मिळत नाही, काहींना वेळ मिळतो, पण त्यांना ते काम येत नाही. तर तुम्ही सुरुवात करा एकदा आणि तुम्ही सक्सेस व्हाल. मी जसं म्हटले ना की त्या मुली ते म्हणजे क्लासमध्ये ब्लाऊज शिवून ते पैसे जमवत होत्या आणि मग त्याच्याने त्याने पुढचं त्या घरातही हातभार लावत होत्या. त्यांनी त्यांच्या मशीन घेण्याचंही स्वप्न पूर्ण केलं. काहींना घरातून नसतं, सपोर्ट नसतो की तू मशीन घे आणि तू काम कर, असं सपोर्ट नसतो. मग तेव्हा काही वेळा आपण स्वतःहूनच स्वतःला सपोर्ट करायचा असतो. तर म्हणून चला बाय बाय. माझं बोलणं ऐकलं आणि तुम्हाला त्याच्यातून काही फायदा मिळत असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. चला तर आपण आता व्हिडिओला बाय बाय करूया. बाय बाय.